नमस्कार मंडळी. तर उन्हाळी सुट्टी चालू झालेली आहे आणि मुलांना काहीतरी सारखं असं खावंसं वाटतं. तर सकाळी नाश्त्यासाठी पटकन होणारे पोहे बनवायची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला सांगते. आणि पोहे छान असे मोकळे सुटसुटीत होण्यासाठी खास इथे मी एक पदार्थ टाकलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला साहित्य पाहूयात आपण. तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 1 छोटी वाटी बारीक शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी डाळ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 2 मिडियम साईजचे कांदे असं बारीक कट करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि 2 वाटी पोहे असं स्वच्छ धुवून 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून छान असं पाणी निथळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता पोहे आपले किती असं कोरडे झालेले आहेत. आणि तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता कढईमध्ये सुरुवातीला 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊयात आणि तेल छान असं गरम झालं की यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घेऊयात. तर हे पहा 2 ते 3 मिनिटात शेंगदाणे आपले छान असे तळून होतात आणि त्यामुळे छान असे क्रंची होतात, खायला खूप छान लागतात. तर आता काढून घेऊयात आपण. जो खास पदार्थ आहे तर तो टाकून घेऊयात आपण. तर ते आहे अमूल बटर. तर अमूल बटर टाकल्यामुळे पोहे आपले उशीरपर्यंत मऊसूत राहतात आणि खायलासुद्धा जास्त चविष्ट लागतात. तर आता आपण बटर छान असं वितळून घेतलेलं आहे आणि आता वरून जिरं आणि मोहरी टाकून घेऊयात. जिरं मोहरी छान तडतडले की वरून चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. जास्त असं आपल्याला लाल करायचं नाही, हलकासा आपल्याला गुलाबीसर कलर येईपर्यंत कांदा असं परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. जास्त असा काळा करायचा नाही आपल्याला कांदा. हे पहा तुम्ही कलर पाहू शकता. आणि आता वरून बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. थोडीशी आपल्याला अशी कुरकुरीत करायची आहे, त्यामुळे खायला खूप छान लागते. आणि आता वरून डाळ टाकून घेऊयात आणि डाळी आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये हळद टाकून घेऊयात, मिक्स करून घ्यायचं. आणि आता माझ्याकडे असं सुकलेला कढीपत्ता आहे, तुमच्याजवळ ताजा असेल तर तो टाकला तरी चालेल. टाकून आता परतून घेऊयात आपण. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. असं कांद्यामध्ये मीठ टाकायचं, त्यामुळे पोह्याला छान असं व्यवस्थित लागतं आणि चवीलाही खूप छान लागतं. आता वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर, तळून घेतलेले शेंगदाणे आणि आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊयात. आणि आता भिजवून घेतलेले पोहे टाकून घेऊयात. एकजीव करून घ्यायचे आपल्याला. आता सतत मिक्स करत राहायचं छान असं सर्व बाजूनी मसाला व्यवस्थित लागेपर्यंत. आणि कलरही खूप छान येतो आपल्या पोह्यांना. हे पाहू शकता अगदी मोकळे सुटसुटीत आपले पोहे बनून तयार होतात आणि अजिबात असं कोरडे वगैरे लागत नाही. आणि आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहेत. पोहे छान असे वाफले जातात. आता झाकण काढून पाहूयात. तर हे पहा पोहे आपले छान असे सॉफ्ट झालेले आहेत. आणि आता सर्वात शेवटी आपण इथे थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत, त्यामुळे पोहे आपले जास्त असे चिकट होत नाहीत, छान असे मोकळे सुटसुटीत राहतात आणि दिसायला असं छान दिसतात पोहे. चवीलाही खूप छान लागतात पोहे. आणि या स्टेजला आपल्याला इथे आता थोडंसं पोहे खाऊन पाहायचं आहे आणि मीठ कमी वाटलं तर वरून थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायची आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते पोहे आपले किती सॉफ्ट बनलेले आहेत, मोकळे सुटसुटीत आहेत, तरीसुद्धा असे सॉफ्ट आहेत. हे पहा आता हे पोहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि खाण्यासाठी तयार आहेत. तर अगदी झटपट सकाळी नाश्त्यासाठी हे पोहे तुम्ही बनवू शकता. चवीला खूप छान लागतात आणि बटर टाकल्यामुळे मुलं आवडीने खातात. तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.